जिल्हा परिषद ठाण्याच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाने प्रत्येक महिन्यात आनंददायी निवृत्ती वेतन योजना राबवण्यात येते। त्या अनुषंगाने सप्टेंबर महिन्यात सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा 4 ऑक्टोबर 2024 रोजी जिल्हा परिषदेच्या सभागृहात पार पडला। जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांच्या शुभ हस्ते 12 अधिकारी व कर्मचारी यांचा शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह तर पेन्शन आदेश देऊन सन्मान करण्यात आलाय। या प्रसंगी मार्गदर्शन करताना उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांचं अभिनंदन करून पुढील आयुष्याकरता सदिच्छा दिल्या आहेत। त्याचबरोबर ग्रामीण भागात 30 पेक्षा अधिक काळ कामकाज केल्याबद्दल अभिनंदन केलंय। सेवानिवृत्त शिक्षकांनी त्यांच्याकडे असलेल्या अनुभवाचा वापर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व्हावा यासाठी शिक्षण विभागात शिक्षक म्हणून काम करू शकता असं आवाहन केलंय। तर पुढील वाटचालीसाठी सदिच्छा दिल्या आहेत। शाखा अभियंता तुकाराम जंगम यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी प्रशासनाचा भाग म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे। त्यामुळे सामाजिक क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली। सामाजिक क्षेत्रात पूर्णवेळ कामकाज करणारा अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे। तर सेवानिवृत्त शिक्षकांनी गरजू विद्यार्थ्यांसाठी कामकाज करणार अशी भावना व्यक्त करण्यात आली आहे। यावेळी सामान्य प्रशासन विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। शिक्षण विभाग प्राथमिक 7, ग्रामपंचायत विभाग 1, आरोग्य विभाग 2, सामान्य प्रशासन विभाग 1, बांधकाम विभाग 1 असे जिल्हा परिषदेचे एकूण 12 अधिकारी व कर्मचारी सप्टेंबर महिन्यात सेवानिवृत्त झाले आहेत। प्राथमिक शिक्षक, मुख्याध्यापक, विकास अधिकारी, शाखा अभियंता, विकास अधिकारी, आरोग्य सहाय्यक, महिला, प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदावरील अधिकारी व कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत।